भाषा पंधरवड्यानिमित्त क.जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग व मराठी प्रबोधन आयोजित लेखक तुमच्या भेटीला या विशेष कार्यक्रमात सर्व मान्यवरांचं, प्राध्यापकांचं आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी चैत्राली केळकर मनापासून स्वागत करते। आपण कार्यक्रमाची सुरुवात संकुलाच्या प्रार्थनेने करणार आहोत। प्रार्थनेसाठी मी प्रचिती, करुणा आणि मानसी यांना आमंत्रित करते। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृहः कस्य स्विद्धनं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपालमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती लीनां पवित्रवतु। ॐ चोदयित्री सुनृतानां चेतन्ती सुमतीनां यज्ञं दधे सरस्वती। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै। सर्वेन्द्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। धन्यवाद प्रचिती, मानसी आणि करुणा। मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागातर्फे दरवर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो। या अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळ, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळ, सर्व खासगी व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था यांमध्ये महाराष्ट्रभर मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात। यावर्षी मराठी भाषा पंधरवड्यातील आपल्या महाविद्यालयाचा पहिला कार्यक्रम 3 जानेवारी 2024 रोजी साजरा झाला। एस.के. सोमय्या विनय मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि क.जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यगंध हा कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामध्ये गदिमांच्या कविता, गीते तसंच अभिवाचन विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केलं। दुसरा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी सादर झाला। आकाश विंदांच्या शब्दांचे हा ज्ञानपीठ विजेते मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वीणा सानेकर मॅडम यांनी सादर केला। विंदांच्या कवितेतील शब्द आणि अर्थसौंदर्य टिपत विंदांचा लेखन प्रवास वीणा मॅडमनी उलगडून दाखवला। आज हा तिसरा कार्यक्रम आहे भाषा पंधरवड्यातला आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण लेखिका, कवयित्री, प्राध्यापिका प्रतिभा सराफ लिखित अनाकलनीय या कथासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे इथे। तसंच त्यानिमित्ताने आपण लेखिका प्रतिभा सराफ यांच्याशी संवाद देखील साधणार आहोत। ह्याचा पुढचा कार्यक्रम, चौथा कार्यक्रम 13 जानेवारी 2024 ला होणार आहे, ज्यामध्ये मराठी विभागातील प्राध्यापिका मीरा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रतिभा संवाद या शब्दांकनाचा उत्तम नमुना असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करणार आहोत आणि मीरा मॅडमशी आपण शब्दांकन कलेविषयी संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत।
त्यानंतर 15 ते 22 जानेवारी या कालावधीत भाषा सप्ताह आपल्या महाविद्यालयात साजरा होणार आहे. यात आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय आणि मराठी भाषेशी संबंधित 12 स्पर्धांचं आयोजन या सप्ताहात करण्यात आलेलं आहे. आता मी मराठी विभागातील प्राध्यापक अभिजित देशपांडे सर यांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वीणा सानेकर, आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थान असलेल्या लेखिका कवयित्री प्राध्यापिका प्रतिभा सराफ मॅडम, उपस्थित सगळे मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आता चैत्रालीने येत्या 15 दिवसांमध्ये 20 दिवसांमध्ये आपण काय काय प्रकारचे कार्यक्रम करणार आहोत मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने याची यादी आता आपल्या समोर सादर केली. खरं तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळ असतं आहे आणि अनेक ठिकाणी असा अनुभव आहे की केवळ करायचे म्हणून वर्षभरात एखाद दुसरे कार्यक्रम होतात. पण या महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे जिथे अत्यंत व्हायब्रंट, अत्यंत जिवंत, अत्यंत ऊर्जस्वल अशा प्रकारचे कार्यक्रम प्राध्यापकांच्याच कल्पनेतून नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून आणि संयुक्तपणे अनेकांशी जोडून घेऊन, त्याच्यामध्ये प्राध्यापक असतील, त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी असतील, विद्यार्थी वर्ग असतो, आजूबाजूच्या इतर महाविद्यालयांशी जोडून घेत असे अनेक कार्यक्रम आपण सातत्याने करत आलेलो आहोत. मी मगाशीच विचार करत होतो की आपल्या या महाविद्यालयामध्ये एकूणच भाषेचं वातावरण हे इतकं महत्वाचं आहे आणि परवा पवार सरांशी पण आम्ही बोलत होतो त्यावेळेस मल्टीलिंग्वल वातावरण, बहुभाषिक वातावरण सुद्धा या महाविद्यालयात खूप महत्वाचं आहे आणि या प्रकारचे सुद्धा अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो. म्हणजे मला आठवत आहे की मी या महाविद्यालयात रुजू झालो त्यावेळेस 1997 साली डॉक्टर भवानी सर जे संस्कृतचे विभाग प्रमुख होते ते इथे प्राचार्य. नंतरच्या एका टप्प्यावर ठक्कर सर जे संस्कृतचे विभाग प्रमुख होते ते प्राचार्य झाले. त्यानंतरच्या एका टप्प्यावर प्राध्यापिका डॉक्टर सुधा व्यास ज्या गुजराती विभाग प्रमुख होत्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. मागची 4 वर्षे डॉक्टर वीणा सानेकरांनी प्रभारी प्राचार्यपद या महाविद्यालयाचं भूषवलं आणि आता इंग्लिश विभाग प्रमुख असलेले डॉक्टर किशन पवार सर ते आता महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्यामुळे मुद्दा असा की भाषेचे प्राध्यापक, भाषेचे विभाग प्रमुख ते प्राचार्य राहिलेले आहेत. त्यामुळे भाषांशी संबंधित कलांची, एकूण वाङ्मयाची जाण असलेले लोक आहेत आणि त्यामुळे इथल्या या कार्यक्रमांना सुद्धा त्या प्रकारचं प्रोत्साहन सतत मिळत आलेलं आहे. मराठी विभाग हा या महाविद्यालयासोबतच म्हणजे 1960 साली स्थापन झाला. सुरुवातीच्या टप्प्यावर ज्युनियर कॉलेजला पण मला आवर्जून सांगायला आवडेल पद्मश्री मंगेश पाडगावकर या महाविद्यालयात प्राध्यापक होते. नंतरच्या टप्प्यावर वसंत दावतर हे समीक्षेतलं खूप मोठं नाव आहे, मराठी साहित्याशी संबंधित सगळ्यांना परिचित असणारं नाव आहे. ते या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते, विभाग प्रमुख होते. जुन्या पिढीतले लोक त्यांना मुंबई दूरदर्शन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस बातम्यात येणारे अनंत भावे ते माहिती असतील, ते या महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख होते. वसंत कोगजे ललित लेखक, कवी ते या महाविद्यालयात विभाग प्रमुख होते. अशी एक मोठी परंपरा या महाविद्यालयाला लाभलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांना डॉक्टर वीणा सानेकर ज्या या महाविद्यालयाच्याच विद्यार्थिनी होत्या त्यांनी पुढे चालवलं आणि हा विभाग आणि या विभागाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टर वीणा सानेकर या उत्तम परफॉर्मर आहेत, ते आपण परवाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाहिलं. त्यामुळे त्यांनी या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन सातत्याने केलेलं आहे. असे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे, विद्यार्थ्यांना घडवणारे, भाषेशी संबंधित, वाङ्मयाशी संबंधित कार्यक्रम आपण सातत्याने करतो आणि त्यातलाच आजचा हा कार्यक्रम आहे लेखक तुमच्या भेटीला. मला आठवते साधारणपणे 1.5-2 वर्षांपूर्वी किंवा कोरोनाच्या आधी असेल कदाचित, आता इथे जे गीतेश शिंदे उपस्थित आहेत त्यांनाही आपण काव्य वाचनासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि लायब्ररीच्या वातावरणामध्ये म्हणजे लायब्ररीमध्ये बसून ते कविता वाचतात आणि विद्यार्थी कविता ऐकतात असाही कार्यक्रम आपण केला होता. सो असे अनेक कार्यक्रम आपण
करतो आहोत आणि केले आहेत आतापर्यंत. तर अशा या सगळ्या वातावरणामध्ये आज आम्हाला प्राध्यापक डॉक्टर किशन पवार सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करतो. लेखिका कवयित्री प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे आणि आज त्या निमित्ताने त्यांच्या एका कथासंग्रहाचं अनाथ कलेनी नावाचा कथासंग्रह या कथासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे. प्रतिभा मॅडमची एक कविता आत्ताच यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये कवितेचा समावेश झालेला आहे. त्या निमित्ताने आपण त्यांच्याकडनं सुद्धा ती कविता ऐकणार आहोत. इतरही कविता ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. लेखिका कवयित्री म्हणून त्यांची जडणघडण, त्यांचं वाचन, त्यांचं एकूण साहित्य क्षेत्रातला वावर याच्याबद्दल सुचिता मॅडम त्यांना बोलतं करणार आहे. हा सगळा प्रवास आता आपण करणार आहोत. या कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे बघूया. धन्यवाद सर. शब्दांना असते खोली, शब्दांना असते खोली, एक एक संदर्भ जपणारी. शब्दांना असते खोली, एक एक संदर्भ जपणारी. शब्दांपाशी असते कळ, आतलं जग उघडणारी. शब्दांपाशी असते कळ, आतलं जग उघडणारी. असं शब्दांचं सामर्थ्य आपल्या कवितेतून सांगणाऱ्या लेखिका कवयित्री प्राध्यापिका गझलकार प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहाचं प्रकाशन आज होणार आहे. मी मराठी विषयाच्या प्राध्यापिका मीरा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते त्यांनी प्रतिभाताईंचा परिचय करून द्यावा. अक्षर भाष्य करताना मारावी का उडी, अक्षर भाष्य करताना मारावी का उडी, या अक्षरांच्या गुहेमध्ये साहित्याचा खजाना शोधण्यासाठी असं म्हणणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती प्रतिभा सराफ. मराठी विभाग आणि मराठी प्रबोधन तर्फे आयोजित केलेल्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाच्या लेखिका प्रतिभा सराफ मॅडम साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय सक्रिय असणारं असं व्यक्तिमत्व आहे. सृजनशील प्रतिभावंत कवयित्री लेखिका म्हणून त्या सर्वश्रुत आहेतच, पण आचार्य मराठी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवणारी ही प्राध्यापिका. त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर वडाचा वृक्ष विस्तारित होता त्याचा डौल पसारा, वडाचा वृक्ष विस्तारित होता त्याचा डौल पसारा, त्याचं आकाशाकडे झेपावणं उघड्या डोळ्यांमध्ये सामावत होते मी. असं म्हणत साहित्याच्या अवकाशामध्ये आपल्या अभिव्यक्तींना शब्दरूपामध्ये खरं तर प्रतिभा आपण सामावून नेलेला आहे. इतकं सामावून नेलंय की कविता, गझल असो, कथा असो, ललित गद्य असो, व्यक्तिचित्रण, कादंबरी, अगदी बालकथा सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती, विविध विषयांवरची जवळजवळ तब्बल 11 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि त्यांना अनेकविध पुरस्कार मिळालेले आहेत. आणि या सगळ्याचा सर्वोच्च बिंदू म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये सरांनी आता सांगितलं तसं BA प्रथम वर्षासाठी त्यांची कविता सुद्धा लागली आहे. मी प्रतिभा, माझी प्रतिभा असा स्वरचित कवितांवरती आधारित त्या कार्यक्रम सादर करतात आणि त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झालेले आहेत. आपलीच एखादी साहित्यकृती जेव्हा वेगळ्या पद्धतीनं स्टेजवरती सादर केली जाते त्याचा आनंद लेखकाला अपार असतो. गाढ अंधार होता होता या त्यांच्या नाटकाचं वाचन शिवाजी मंदिर आणि साहित्य संघ इथं झालेलं आहे आणि नाती या कथेवरती आधारित असलेल्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट लेखनाचा दुसरा पुरस्कार हे मिळालाय. पुस्तकाचं परीक्षण करणारं दृष्टिक्षेप हे सदर त्यांचं सध्या ललित मासिकामध्ये सुरू आहे. अशी साहित्याच्या दालनामध्ये, सगळ्या दालनामध्ये आपल्या प्रतिभेनं स्वैर विहार करणारी ही प्रतिभावंत लेखिका प्रतिभा सराफ ही माझी मैत्रीण आहे. ही अजून एक खास ओळख आहे माझ्या दृष्टीनं, ती मनाला भावणारी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतिभा आमच्या मराठी प्रबोधनचं ब्रीदवाक्य आहे की अभिमान वाटावा असं मराठीत बरंच काही आहे, चला आपणही त्यात भर घालूया. आजचा कार्यक्रम हा तसाच आहे. तुझ्या सगळ्या स्वैर प्रतिभेनं विहार करावा साहित्याच्या सगळ्या दालनामध्ये अशा शुभेच्छा देत मी थांबते. धन्यवाद मीरा मॅडम. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर यांना मी आता विनंती करते त्यांनी प्रतिभाताईंचं स्वागत करावं. प्रशासनाचे श्री गीतेश शिंदे इथे उपस्थित आहेत.
मी प्राध्यापिका सुचेता मॅडम यांना विनंती करते त्यांनी गीतेश सरांचं स्वागत करावं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार उत्तम फोटोग्राफर श्री प्रदीप म्हापसेकर हे इथे आपल्याला आज मान्यवर म्हणून लाभले आहेत. प्रदीप म्हापसेकर यांनी आपल्या महाविद्यालयात व्यंगचित्र कार्यशाळा घेतली आहे. तसंच त्यांचं फोटोग्राफीचं प्रदर्शनही आपल्या महाविद्यालयात भरवण्यात आलेलं होतं. मी वीणा मॅडमना विनंती करते त्यांनी प्रदीप सरांचं स्वागत करावं. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर इथे उपस्थित आहेत. सर इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, ते चित्रपट लेखकही आहेत. चित्रपटातून त्यांनी अनेक भूमिकाही साकारल्या आहेत. मी वीणा मॅडमना विनंती करते त्यांनी सरांचं स्वागत करावं. मी प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मॅडम, देशपांडे सर, शिंदे सर, पब्लिशर, सर्व प्राध्यापक वृंद, व्हॉलंटियर्स आणि प्रिय मित्रमैत्रिणी, तुम्ही इतके नशीबवान आहात की साक्षात लेखक तुमच्या भेटीला येतो हे आम्हा इंग्रजीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कधीच घडलं नाही. आम्हाला जी नावं अभ्यासाला असायची ती काहीतरी विचित्रच वाटायची. म्हणजे पहिल्यांदा कधी वाचताच यायची नाही. एक रोमन जॅकबसन नावाचा JACOBSON असं आम्ही त्याला म्हणायचो. थर्ड इयरला तेच म्हणालो, MA पार्ट 1 ला तेच म्हणालो आणि MA सेकंड इयरला आल्यावर आम्हाला समजलं का ते एकबसन आहे, रोमन एकबसन. जेच ये कसं होईल नाही म्हणे, ते त्या देशामध्ये जेला हेच म्हणतात म्हणून एकबसन अशी अवस्था. आणि तुम्ही बघा साक्षात लेखक तुमच्या भेटीला येतो. मित्रो, तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल म्हणून हे सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला कल्पना नसते तुमच्यामध्ये दडलेल्या लेखकाची. अशा विभूती बोलावणं याच्यासाठी आवश्यक आहे का तुमच्या आतमध्ये जो काही लेखक दडलेला आहे त्याच्याशी तुमची ओळख व्हावी, तुम्हाला विचार करायला शिकता यावं, त्यांच्या अनुभवांमधून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळावं आणि तुम्ही लिहिते झाले पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. या वयामध्ये तुम्हाला स्वतःच्या अनुभवांवर, दुसऱ्यांच्या अनुभवामध्ये साहित्य शोधण्याची जी कला असते, का एखादी घटना समोरच्या सोबत घडली आहे आणि त्याच्यात तुम्हाला एखादी कथा दिसावी, त्याच्यामध्ये एखादी अशी घटना तुम्हाला इन्स्पायर करावी की याच्यावर काहीतरी लिहिता येऊ शकतं. आणि हे या वयामध्ये जर झालं तुमच्या सोबत 17, 18, 19, 20 वर्षे ही अतिशय महत्वाची असतात तुमच्या वयाची. आणि पुढचे 4-5 वर्षे जर त्याला तुम्ही खतपाणी घालत राहिला 25च्या पुढे एक त्यातून चांगला लेखक जन्माला येण्याची शक्यता असते. That happens by default. आणि म्हणून हे इतकं प्रचंड मोठं कार्य आहे जे मराठी विभाग आणि बाकीचे सगळे भाषा विभाग जे काही करत आहेत ते, की असेच बेस्ट सेलर्स घडत असतात. बेस्ट सेलर्स हे असेच घडत असतात. जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढे ते तुम्ही पुढे येतात. JK रोलिंग जे आहेत आपल्या हॅरी पॉटरच्या लेखिका, जेव्हा पहिल्यांदा त्या लिहित होत्या त्यांना लिहिण्यासाठी जागा नव्हती. मग ते कॉफी हाऊसेस मध्ये जाऊन तिथे बसायच्या की एक कॉफीचा ऑर्डर दिला की तुम्ही दिवसभर तिथे बसू शकता. त्यांचा तो नियमच आहे तिकडचा. आपल्याकडे पण आता CCD झालेले आहेत. यू कॅन सिट द होल डे देअर, नोबडी विल डिस्टर्ब यू. त्याचा सहारा घेऊन त्यांची एक मुलगी नवऱ्यानं आधीच सोडून दिलेलं, ती मुलगी शाळेतून आल्याच्या नंतर यांच्या मांडीवर मान घेऊन झोपायची आणि ही मॅडम टेबलवर आपला लॅपटॉप ठेवून हॅरी पॉटर लिहित होती.
अशा अवस्थेत त्यांनी ते हॅरी पॉटर लिहिलं. जवळजवळ 50+ पब्लिशर्सनी ते पहिल्यांदा नाकारलं आणि शेवटचा पब्लिशर त्यांनी ते पुस्तक स्वतः वाचलं नाही, त्यांच्या 14 वर्षाच्या घरातल्या लेकराला वाचायला दिलं. बहुतेक तो नातू होता त्यांचा. एकदा वाच रे, तुला आवडतं काय. ते ज्युनिनाईल लिटरेचर मध्ये येतं ना, लेकरांच्या लिटरेचर मध्ये. आणि त्या मुलानं ते एका सपाट्यात वाचून काढलं आणि तो म्हणाला की दिस इज वंडरफुल, समथिंग विच आय रियली लाईक अँड दॅट हिट. आणि ते पब्लिश झालं. अँड यू सी व्हॉट हॅपन्ड आफ्टरवर्ड्स. यू नो द हिस्ट्री. आज त्या लेखिकेचा 500 एकर मध्ये बंगला आहे अमेरिकेमध्ये. 500 एकर मध्ये नुसता बंगलाच आहे, राहण्याची व्यवस्था. तर लेखकांना फार जास्त या जगामध्ये आज गरज आहे लेखकांची. कोणता एक काळ होता, तुम्ही बघा लेखकांची ताकद काय असते. जर्मनीमध्ये एक पुस्तक लिहिलं जातं, जर्मनीमध्ये त्याला द कॅपिटल असं नाव, दास कॅपिटल म्हणतात, पण दॅट इज ऍक्च्युअली द कॅपिटल. 2 माणसं लिहितात है ना, मार्क्स आणि एंजल्स. आणि ते पुस्तक पब्लिश झाल्याच्या नंतर ट्रॅव्हल करतं ऑल द वे टू रशिया है ना. आणि रशियामध्ये ते वाचलं जातं. आणि त्या एका पुस्तकामध्ये रशियामध्ये अख्खी राजकीय एवढी उलाढाल होते का एक क्रांती घडते की रशियामध्ये संपूर्ण शासन बदलून एक नवीन 1917 मधली घटना सांगते तुम्हाला. एक नवं शासन येतं फक्त एका पुस्तकामुळे हा बदल घडतो. आणि पुस्तक काय फार मोठं नाही, छोटंच आहे. तुम्ही वाचायला असेल माझ्या लायब्ररीमध्ये, वाचा. दुसरं पुस्तक कन्फेशन्स नावाचं जीन जॅक्स रुसो यांनी जर आपल्या फ्रान्स मध्ये लिहिलं आणि 1789 मध्ये त्या पुस्तकामुळे तिथेही एक क्रांती आली. एका पुस्तकामुळे आलेली क्रांती. तुम्हाला लक्षात आहे, तुम्हाला का सांगतो मी की पुस्तकामध्ये एवढी ताकद असते, लेखकांमध्ये एवढी ताकद असते, तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद असते. म्हणून लेखकांना तुमच्या भेटीला आणणं आवश्यक आहे. त्यांचं कुठलं वाक्य तुमच्यामध्ये कुठली आग लावेल, कुठला दीप प्रज्वलित करेल आणि ती चिंगारी तुम्हाला आयुष्यभर तेवत ठेवेल याची कल्पना लेखकालाही नसते, बोलणाऱ्यालाही नसते आणि ऐकणाऱ्यालाही नसते. ती जेव्हा आग लागते तेव्हाच ते दिसतं आपल्याला. आणि इतके एस्टॅब्लिश्ड लेखक जे ऑलरेडी प्रिस्क्राइब्ड आहेत अभ्यासाला, वीणा मॅडम या साक्षात एक लेखिका आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी साहित्याला वाहून घेतलेलं आहे. त्या तुमच्या सानिध्यात राहतात. देशपांडे सर एवढं मोठं कार्य आहे यांचं, चित्रपटांपासून ते साहित्यापर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहता. हे तुमच्या आयुष्यातल्या, तुमच्या इतिहासातली फार मोठी महत्वाची घटना आहे. तुम्ही जेव्हा 70-80 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही सांगाल का ते आमचे सर होते, त्यांच्या सानिध्यात आम्ही वाढलो. हे तुम्ही तेव्हा सांगाल की इतकी मोठी माणसं आहेत. आणि याच्यासाठी तुम्ही so believe in the fact that you are so lucky that you are living with the legends and you are taking the inspirations directly from them. असं नाही की पुस्तकातून ते तुमच्यापर्यंत असेल, डायरेक्ट तुमच्यावर त्यांनी बोललं आणि ते तुम्ही डायरेक्ट ऐकलं. आपल्याकडे प्रतिभा, साक्षात प्रतिभाच तुमच्या भेटीला आल्यामुळे, त्यांचं नावही प्रतिभा आहे, त्या प्रतिभाशाली आहेतही. आणि साक्षात सरस्वती तुमच्या भेटीला आल्यासारखी ती आहे अवस्था. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या क्षणांची अधिक आपल्या कॉलेजेसमध्ये अशा घटना आपल्या कॉलेजमध्ये व्हाव्यात आणि यातून जास्तीत जास्त तुम्हाला शिकता यावं म्हणून मी तुम्हाला सर्वांना त्याच्या सदिच्छा, त्याच्या शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. वीणा मॅडमला मी सुरुवातीपासूनच सांगत आलोय आणि त्यांचं कौतुकही याच्यासाठी आहे का या त्या किती बारीक खालच्या, म्हणजे एकदम अशा बारीक, म्हणजे छोटा विचार करून ते असा विचार करतात की कसं विद्यार्थ्यांना ते नॅचरली घडलं पाहिजे. तुम्हाला लेखक बनावडले की कोणी बनत नसतं. त्यांना माहिती आहे कुठली चाबी कुठल्या ताऱ्या टाकून फिरवली म्हणजे ती घटना घडेल समोर. आणि हे चांगला शिक्षकच समजू शकतो. म्हणून हा खटाटोप असतो का लेखक डायरेक्ट तुमच्यामध्ये आणायचा आणि तुम्हाला त्याच्यापासून बघायला आणि त्याच्यापासून शिकायला तुम्हाला भेटलं.
वीणा मॅडमचं त्याच्यासाठी शतशः त्यांना धन्यवाद, देशपांडे सरांना धन्यवाद की हे कार्यक्रम असे घडून आपल्या ठिकाणी आणलेत. And you are actually so lucky that you are learning directly from the leaders. So I'm so happy for you. Thank you very much. All the best. आणि मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हे पुस्तक लिहिलं, मला ते पुस्तक वाचायचं आहे. कथांचा संग्रह आहे तो, आणि त्याचं नावही मला वाटतं थोडंसं क्लिष्ट आहे. तर त्याचं कारण कदाचित त्या स्वतः फिजिसिस्ट आहेत हे असावं. स्वतः फिजिक्सच्या प्राध्यापिका असूनही त्यांनी साहित्यावर एवढं कमांड मिळवायचं आणि त्याला एनरिच करायचं हे. आणि विशेषतः माझा अनुभव आहे की जे लोक सायन्सचे लोक जेव्हा साहित्य लिहितात तेव्हा ते फार पॉवरफुली बाहेर येतात. त्याचं कारण त्यांना एक फाउंडेशन असतं, त्यांच्या विचारांना एक वेगळी झालर असते. ते आपल्यासारखा सरळ साधा विचार नाही करत, त्यांचे विचार थोडेसे क्लिष्ट असतात. म्हणून हे टायटलही कदाचित क्लिष्ट असेल. अनाकलनीय नावच आहे त्याचं. अनाकलनीय म्हणजे क्लिष्ट, कॉम्प्लिकेटेड. आणि म्हणून इट्स अ चॅलेंज टू अस ऑल्सो द रीडर्स टू अंडरस्टँड दिस. तर आपण बघूया आता त्यांनी काय सांगितलंय, त्या काय बोलतील. मला उत्सुकता लागून राहिली त्यांचं मनोगत ऐकायची. थँक्यू व्हेरी मच. विशेषतः पब्लिशर शिंदे साहेब इथे आले स्वतः बघण्यासाठी. त्यांचं जे काही प्रयत्न आहे तो असं पब्लिकच्या हातात जाताना पाहण्यासाठी. पब्लिशर्स सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात. Publishers are like producers of the films. They give the chance to the actors. Just like that. Publishers ने ते पब्लिश करणंही महत्त्वाचं असतं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट. आणि मला इथे बोलावल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद सर. तुमचं मिळणारं प्रोत्साहन, मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचं आहे. सर आता जसं म्हणाले तसं साहित्य क्षेत्रामध्ये लेखक जसा महत्वाचा असतो तसंच लेखकाचे शब्द, लेखकाचं साहित्य उत्तम दर्जाचं व्हावं, उत्तम दर्जाचं असावं आणि ते उत्तम रीतीने वाचकांपर्यंत पोहोचावं यासाठी प्रकाशक प्रयत्न करत असतात. सृजनसंवाद प्रकाशनातर्फे अनेक दर्जेदार पुस्तकं रसिकांपर्यंत पोहोचवणारे गीतेश शिंदे हे प्रतिभाताईंच्या कथासंग्रहाला प्रकाशक म्हणून लाभले आहेत. मी गीतेश सरांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम KJ सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य पवार सर, मराठी विभाग प्रमुख वीणा सानेकर मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकी सुंदर रचना या प्रकाशनासाठी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. हा हॉल तसा ओळखीचा आहे आणि या हॉलमध्ये अनेक मान्यवर लेखक कवी आजवर इथे आलेले आहे आणि त्या सर्वांमध्ये भर पडणारी आज एक घटना घडते. कारण सृजन संवाद प्रकाशन तर्फे एक नवं पुस्तक तुमच्यापर्यंत येऊन घातलेलं आहे आणि त्याचे सर्व साक्षीदार तुम्ही होता आहात. खरं म्हणजे हा सोहळा आम्हाला बाहेर करताही आला असता, पण एक सुंदर कल्पना वीणा मॅडमच्या डोक्यात आली की पुस्तक निर्माण होताना किंवा ते प्रकाशन होताना नक्की काय लेखकाच्या मनात असतं हे विद्यार्थ्यांना कळावं आणि त्याचा संवाद म्हणजे माझ्या प्रकाशन संस्थेचं नावच सृजन संवाद आहे. तर सृजन इथे आहे आणि त्याचा रसिकांशी संवाद व्हावा याच्या मध्ये जो एक दुवा असतो तो प्रकाशक म्हणून काम करतो. आणि मी सृजन संवाद प्रकाशनचा एक संपादक आणि प्रकाशक या नात्यानं तुमच्याशी एक संवाद साधतो आहे. जसं सरांनी सांगितलं म्हणजे सरांनी की या महाविद्यालयामध्ये मी 2-3 वर्षापूर्वी आलो होतो आणि तो एक अविस्मरणीय अनुभव होता. कारण प्रकाशक ही ओळख नंतर निर्माण झाली पण मूळची ओळख ही कवी म्हणून आहे. आणि माझ्या भोवती पुस्तकं होती आणि विद्यार्थी होते आणि त्यांच्या सोबत गप्पांमधनं आणि कवितांमधनं मी एक संवाद साधला होता. आज प्रकाशित झालेलं हे पुस्तक किंवा होणारं हे जे पुस्तक आहे ते लेखिकेचं 12वं पुस्तक आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर कविता संग्रह, गझल संग्रह, कादंबरी, शब्दांकन, मुलाखती अशा विविध प्रांतामध्ये मुसाफिरी करणारी ही लेखिका आहे प्रतिभा सराफ. प्रतिभा सराफ म्हणजे माझी ही दुसरी आईच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मला विद्यार्थी दशेत म्हणजे मी तुमच्या इतकं वयाचं असताना तेव्हापासून
त्या मला ओळखतात, कारण त्या परीक्षका असायच्या आणि मी कविता वाचनाच्या स्पर्धेमध्ये जायचो. म्हणजे मला आठवतं की मी बांदोडकर महाविद्यालय म्हणजे ठाणे कॉलेजचा विद्यार्थी, जसे प्रयत्न कॉलेजमध्ये होत होते माझ्या, त्या प्रयत्नांमधनच मी नेतृत्व गुण किंवा वक्तृत्व गुण घेतले आणि त्याचा फायदा या आत्ताच्या जीवनामध्ये होतो आहे. हे महत्वाचं. म्हणजे प्रतिभा सराफ आणि माझ्यामध्ये आणखीन एक महत्वाचा जोडणारा दुवा म्हणजे दोघेही पोस्ट ग्रॅज्युएट आहोत फिजिक्स मध्ये. माझं तर ऍस्ट्रॉनॉमी स्पेस फिजिक्स मध्ये स्पेशलायझेशन झालेलं आहे. आम्ही भौतिकशास्त्र शिकवणारे, मी शिक्षक होतो, आधी भौतिकामध्ये थोडीशी लुडबुड करतो आहोत साहित्य क्षेत्रामध्ये, असा आम्हाला जोडणारा दुवा आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की या पुस्तकाचं शीर्षक जे आहे, टायटल जे आहे ते अनादरणीय आहे, थोडंसं क्लिष्ट वाटतंय, पण त्यातच गंमत आहे की उत्सुकता वाढली पाहिजे. तर ती पहिली कथा आहे. काय होतं माहिती का, आपण तार्किक भावनेने बऱ्याच गोष्टींना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो की हे असं का घडलं असेल, पण काही गोष्टी, काही घटना आपण कितीही इन्फरन्सेस लावले, कितीही कारण शोधायचा प्रयत्न केला तरी त्या कशा घडल्या, का घडल्या हे आपल्याला कधीच कळत नसतं. त्याची कारण मीमांसा करता येत नसते. त्या अनादरणीयच असतात, त्याला काहीही उत्तर किंवा कारण मीमांसा देता येत नाही. तर एकूण 15 कथा या कथा संग्रहामध्ये वाचायला मिळणार आहेत आणि या कथा गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये, कारण ही लेखिका जी आहे ना हिच्यामध्ये भरपूर देण्यासारखं आहे. त्यांच्या आजवर अनेक महत्वाच्या दिवाळी अंकांमधनं, मासिकांमधनं या कथा, हंस असू देत, मेनका असू देत किंवा कथाश्री असू देत, धनंजय सारखा एक महत्वाचा दिवाळी अंक आहे जो कथेसाठी, कादंबरींसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यामधनं या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि माझ्याकडे जेव्हा हे बाळ आलं तर त्यांनी मला सांगताना सांगितलं माझ्या 55 कथा आहेत, त्यातनं निवडून या 15 कथांचा पहिला कथा संग्रह आम्ही केलेला आहे. म्हणजे अजूनही काही कथा आहेत ज्या शिल्लक आहेत, त्यांची नंतर पुस्तकं होतील, पण ह्या कथा संग्रहामध्ये आम्हाला काय वेगळं देता येईल. जसं सांगितलं की त्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत, त्यामुळे थोडंसं सायन्स बेस्ड ज्या कथा आम्हाला निवडता आल्या त्या आम्ही इथे निवडलेल्या आहेत. थोडंसं विज्ञानाची एक त्याला झालं आहे की एक लेखक विचार करताना कसा वेगळा विचार करू शकतो, मग भावभावना सुद्धा आहेत. पुन्हा इथे प्राध्यापक मंडळी आहेत आणि वाङ्मय मंडळ जशी जी चालतात तर त्या मागचं जे काही सगळं रसायन आहे ते एका कथेमध्ये आलेलं आहे. त्या तुमच्याशी सविस्तरपणे बोलतीलच. पण मला असं वाटतं की हे जे तुमचे प्रयत्न आहेत, हे कॉलेज जे करत आहे ते फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, लेखक बरेच घडलेत, लेखक बरेच आहेत, पण वाचक घडणं हे फार महत्वाचं आहे. तर मला सोम्या कॉलेजचं अभिनंदन याच्यासाठी करावं असं वाटतं की हा जो प्रयत्न आहे तो वाचक घडवण्याचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला पहिले जर चांगले लेखक व्हायचं असेल ना तर तुम्ही चांगले वाचक झाले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे ग्रंथालय आहे, म्हणजे मला माझ्या सरांनी ग्रंथालय, तुला जी पुस्तकं पाहिजेत ना तू बुक डेपो मध्ये जा, मला त्याचं बिल आणून दे, हे माझ्या ग्रंथपालांनी सांगितलेलं वाक्य होतं 13वी 14वी मध्ये असताना. आणि मी ते तसं करायचो. मला जे पुस्तक वाचावंसं वाटायचं त्याचं मी बिल माझ्या कॉलेजला सबमिट करायचो, पुस्तक माझ्यासाठी मागवलं जायचं. हे जेव्हा घडतं ना तेव्हा तुम्हाला एक चांगला लेखक, एक चांगला कवी मिळू शकतो भविष्यामध्ये. तर त्याच्या मागे, म्हणजे मी तुमच्या समोर जे उभं राहून बोलतो आहे त्याच्या मागे अनेक जण, अनेक जे हात असतात ते तुमच्या मागे असतात. हे फार महत्वाचं आहे. आणि जसं आता ह्यानंतर पुस्तक प्रकाशन होणार आहे तर खास विद्यार्थ्यांसाठी इथे सवलत आहे. या पुस्तकाचं निर्मिती मूल्य 300 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास म्हणून मी फक्त 10 कॉपीज घेऊन आलेलो आहे आणि फक्त 100 रुपयाला तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे विद्यार्थ्यांना. आणि शिक्षकांना जर हवं असेल तर 150 रुपये. म्हणजे इतकं डिस्काउंट कोणी देत नाही, पण मुलांनी वाचलं पाहिजे आणि त्याची किंमत ठेवली पाहिजे. यासाठी तुमच्यासाठी म्हणून हे पुस्तक फक्त 100 रुपयात देणार आहे. आणि साधारणतः 200 पानांचं हे पुस्तक आहे. तर तुम्ही लेखिकेची स्वाक्षरी सुद्धा घेऊ शकता त्यावरती. म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाची स्वाक्षरी असणं आणि ते पुस्तक, म्हणजे तुम्हाला माहिती असेल सर की तिथे फॉरेन मध्ये लेखकाच्या प्रकाशनाच्या दिवशी जी स्वाक्षरी घेतली जाते त्याची जी किंमत असते ग्रे मार्केटमध्ये ती फार मोठी असते. करोडोंमध्ये ते पुस्तक नंतर विकलं जातं.
30-40-50 वर्षानंतर. तर हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही ती पुस्तकं वाचा, तुम्ही ती तुमच्यापाशी जपून ठेवा आणि हा कार्यक्रमही तुम्हाला कसा वाटला, तुम्ही मॅडमशी गप्पा मारणारच आहात हे नक्कीच सांगा. मी इथे थांबतो आणि सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल सरांचे, पवार सरांचे आणि वीणा मॅडमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठीतल्या ज्येष्ठ लेखिका समीक्षक विजया राजाध्यक्ष यांनी प्रतिभा सराफ यांच्या सलग 5 दिवस नावाच्या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावनेत विजया राजाध्यक्ष यांनी प्रतिभाताईंच्या कथांबद्दल असं लिहिलंय की साध्या विषयातली गुंतागुंत समजून घेऊन लेखिका सखोल आशयाच्या शोधात निघालेली वाटते. आज प्रतिभाताईंचा प्रकाशित होणारा कथासंग्रह अनाकलनीय यातल्या कथाही अशाच साध्या विषयातली गुंतागुंत वाचकांपुढे मांडत वाचकांना सखोल आशय देणारे आहेत. आज या प्रकाशनाला प्रतिभाताईंच्या मातोश्री उपस्थित आहेत. त्यांनाही मी नमस्कार करते, त्यांचे आपण स्वागत करूया. आता आपण अनाकलनीय या प्रतिभा सराफ यांच्या कथासंग्रहाचं प्रकाशन करणार आहोत. मी प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर, वीणा सानेकर मॅडम तसंच सृजनसंवाद प्रकाशनाचे प्रकाशक गीतेश शिंदे यांना विनंती करते त्यांनी प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहाचं प्रकाशन करावं. सृजनसंवाद प्रकाशक प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहाचं प्रकाशन इथे आत्ता होत आहे. आपल्या मराठी विभाग प्रमुख वीणा मॅडम यांना विनंती करते त्यांनी अध्यक्ष भाषण करा. नमस्कार. या सभागृहामध्ये मराठी प्रबोधन आणि मराठी विभागाच्या वतीने गेल्या 2-1 वर्षामध्ये खूप सुंदर असे प्रकाशनाचे योग आले, ज्याच्यामध्ये सतीश सोळंपूरकर या आमच्या कविमित्राचा कविता संग्रहाचं प्रकाशन असेल किंवा छाया गोरेगावकर या आमच्या मैत्रिणीची रिक्त विरक्त ही कादंबरी आणि त्या कादंबरीची वरली चर्चा खरं तर इथे झाली. तर आज परत एकदा मला वाटते खूप छान योग या सभागृहामध्ये मराठी विभागाने साधायचा प्रयत्न केलेला आहे. माझी मैत्रीण स्मिता आपल्या नजीकच्या आमच्या भगिनी महाविद्यालयाची प्राचार्या स्मिता इथे उपस्थित आहे. मला खूप आनंद आहे कारण प्राचार्यांनी वेळ काढून त्यांना यायला मिळणं अशा एखाद्या कार्यक्रमासाठी खूप कठीण असतं. खरं तर प्रतिभाच्या मुलाखतीनंतर कार्यक्रम थांबावा असं मलाही वाटत होतं कारण खूप वेगळ्या अशा प्रदेशामध्ये आणि विशेषतः मुलांशी एक सुंदर संवाद हा जोडून आलेला होता. पण अध्यक्ष वगैरे म्हटलेलं आहे मुलांनी आताच चैत्रालीने निवेदनामध्ये आणि त्यामुळे तुम्ही मला बुजुर्ग अशा एका भूमिकेमध्ये ठेवलेला आहे. मी अधिक बोलणार नाहीये परंतु बाकीचे सगळे संदर्भ सोडून ज्या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं म्हणजे मला जे काम माझ्याकडे दिलेलं होतं ते मी पूर्ण करणार आहे. मी अनाकलनीयवरच बोलणार आहे आणि ती मी एक सीमारेषा आखून घेतलेली आहे. अधिक पसरट असं बोलू नये कारण ते शेवटाला होतं म्हणून मी टिपणच काढून आणलंय आणि ते टिपणच तुमच्या समोर सादर करणार आहे. कारण महत्वाचा बिंदू या कार्यक्रमामधला हा होता की अनाकलनीयचं प्रकाशन. कदाचित थोडस पुस्तकावर बोलत असल्यामुळे ते समीक्षेच्या वळणाने जाणारच आहे. त्यामुळे कदाचित आमच्या मुलांना कठीण किंवा मोजड होऊ शकेल, कदाचित होणार नाही. मी कुठेतरी त्याचा सांधा जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमची मुलं गोडी आहेत हे कोणीही म्हणावं कारण इतका सुंदर या तर आठवड्यामध्ये सातत्याने कार्यक्रम झालेत आणि मुलांनी अतिशय दर्दीपणाने ते ऐकलेले आहेत. अनाकलनीय कथासंग्रह लेखिका अर्थात प्रतिभा सराफ. काळ वाळूसारखा दिसत राहतो आणि मानवी जीवन पुढे पुढे सरकत जाते.
त्यात पुन्हा प्रत्येकच माणसाचं आयुष्य वेगळे, त्याची त्याची कथा वेगळी, नि त्याला पडलेले प्रश्नही वेगळे. जे प्रश्न आकलनीय असतात त्यांची उत्तरे जुळवता येतात. काही प्रश्न अनाकलनीय असतात. अशा प्रश्नांशी, अनुभवांशी माणूस झगडत राहतो. त्यांची उत्तरे शोधताना एखाद्या भोवऱ्यात सापडून गरगरत राहतो. अशा अनुभवांचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रतिभा सराफ यांनी अनाकलनीय या कथासंग्रहातून केला आहे. आयुष्यातील काही घटनांचे धागे जुळवता येत नाही. काही घटना अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त करतात, पण या कोलमडून टाकणाऱ्या परिस्थितीत माणसाला पुन्हा उभे करणारे अज्ञात स्रोत देखील असतात. या संग्रहातील अनाकलनीय ही पहिलीच कथा एखाद्या धुसर आणि गूढ वातावरणात घेऊन जाते. जीवनाच्या प्रवासात भेटलेली काही माणसे अचानक हरवतात आणि अनेक वर्षांनी ती पुन्हा सापडतात. हरवणे आणि सापडणे या दोन टोकांमध्ये खूप काही घडून गेलेले असते, पण मानवी नात्यांमध्येच दुःखावर फुंकर घालायची ताकद असते. हे पूर्णचंद्र या कथेचे सूत्र आहे. त्यामुळे कोलमडून गेला माणूस तरी त्या मानवी नात्यांच्या आधारातून तो उभा राहतो. सोबत जगताना संसाराच्या सहजीवनात एकमेकांविषयीची जी भावना जाणवली नाही ती दूर गेल्यानंतर ठळकपणे जाणवते आणि मग एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हे शुद्धीकरण या कथेचे आशयसूत्र आहे. कथेची नायिका निसर्गोपचार केंद्रामध्ये येते आणि तिला तिथे वेगवेगळ्या स्त्रिया भेटतात. एखादी लग्नाच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तरुण मुलगी, अनपेक्षितपणे नवरा बेपत्ता झाल्यावर घराची धुरा सांभाळणारी एखादी स्त्री, स्थूल शरीरामुळे नवऱ्याचे टोमणे ऐकावी लागणारी एखादी स्त्री, अशा विविध स्त्रिया या निसर्गोपचार केंद्रात एकत्र येतात. प्रत्येकीच्या दुःखाची जातकुळी वेगवेगळी आणि ती वेगवेगळी असली तरी वेदना सोसत राहण्याचा समान धागा त्यांना जोडतो. अचानक झालेल्या आघातामुळे एकाकीपणे जगणारी रिया, परिस्थितीमुळे मालकांच्या घरात चोरी करणारी आगतिक शांताबाई, महाविद्यालयातील जगात कृत्रिम वातावरणात जगताना कुचंबणा सोसत राहणारी सहीची मोहोर या कथेची प्राध्यापिका असलेली नायिका इत्यादी स्त्री पात्रांच्या जाणीवांचा आविष्कार प्रतिभा सराफ यांची कथा सशक्तपणे करते. स्त्री विशिष्ट अनुभवांना जे स्त्रीच केवळ घेऊ शकते असे अनुभव, स्त्री विशिष्ट अनुभवांना या कथांमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त होते. पात्र उभी करणे आणि वातावरण निर्मिती करणे हे कोणत्याही कथेचे महत्वाचे घटक जे लेखक हाताळत असतो. या घटकांची प्रभावी बांधणी करणाऱ्या प्रतिभा सराफ यांच्या शैलीचा हा नमुना हतबलता या कथेतून निवडला आहे की लेखिका जेव्हा कथा लिहिते त्यावेळेला ते वातावरण ती कसं उभं करते. शांताबाई फक्त ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलताना दिसले. अर्धांग वायूमुळे तिचे अर्धे अंग लोळे पडले होते. वाचा पूर्ण गेली होती आणि ती पूर्णपणे अंथरुणाला खिळली होती. आम्ही तिच्याशी बोलत असताना तिची सून रखमा आली. आमच्याकडे विचित्र नजरेने पाहून कसेनुसे हसली आणि झोपडीत शिरली. 5 मिनिटातच आमच्या दोघींसाठी डागाळलेल्या टिचक्या कपातून तिने काळसरचा चहा आणला. झोपडी बाहेर नाला वाहत होता. समोरच्या झोपडीतून निळसर उग्र वासाचा धूर बाहेर पडत होता. असंख्य माशा आसपास घुंगावत होत्या. शांताबाईचा फक्त चेहरा उघडा होता, बाकी अंग झाकलेलं होतं. तेवढ्या चेहऱ्यावर कमीत कमी 10 माशा तरी उडबस करत होत्या. हातातल्या चहाकडे एकदा आणि शांताबाईकडे एकदा पाहत मी चहाचे घोट रिचवले, कोणतीही माशी त्यात पडू न देता. हा कथेमधला एक छोटा तुकडा मी आपल्या समोर तसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांनो, हाही इथे अनाकलनीय मधल्या कथांमध्ये वातावरण कसं प्रतिभा सराफ यांनी उभं केलंय त्याचा एक नमुना फक्त तुमच्या समोर ठेवला. जवळपास या सर्वच कथांचा भोवताल हा महानगरी आहे. या भोवतालात जगणारी मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, तळागाळातली
स्त्री किंवा तळागाळातली माणसं त्यांच्या कथांच्या केंद्रस्थानी आहेत. कुटुंबातील नात्यांचे ताणेबाणे, उमलत्या वयातील किंवा तरुण वयातील मुलांचे प्रश्न, माणसांचा एकाकीपणा, कधी परिस्थितीने केलेली माणसांची कोंडी तर कधी परिस्थितीवर मात करण्याची माणसांची लढाऊ वृत्ती, अशा विविध आशय सूत्रांभोवती या कथा गुंफलेल्या आहेत. उमलत्या वयातील मुलांचे स्वभाव, त्यांचं वर्तन आणि त्यामुळे अस्वस्थ होणारे पालक, ही 2 पिढ्यातील अंतराची समस्या जाचक संतती पालक संघ या कथेतून प्रतिभा सराफ यांनी खेळकर शैलीत हाताळलेली आहे. डिजिटल माध्यमांची सवय झालेल्या मुलांशी कदाचित त्यांच्याच भाषेत पालकांना संवाद करावा लागेल हे सुचवणारा या कथेतील हा अंश. काणेबाई म्हणाल्या, माझ्या मुलीशी काहीही बोलले तरी ती उत्तरच देत नाही. कानाला बुच लावून बसते, मी बोललेलं तिला ऐकू येतं की नाही, की ऐकून न ऐकल्यासारखं करते माहित नाही. मग मी तिला व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला तर क्षणात रिप्लाय आला. तेव्हापासून ती हल्ली माझ्या समोर टेबलावर बसलेली असली तरी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवते. मग कथेतल्या पुढच्या एका भागातला हा पुन्हा एक छोटासा अंश आपल्या समोर ठेवते. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः नव्या पिढीतली सगळे तुम्ही मुलं आहात तर तुम्हाला ते जास्त पोहोचेल म्हणून ते भाग निवडले. शेवाळे काकांचाही प्रॉब्लेम काणेबाईंच्या मुलीसारखाच आहे. ते मुलाला नेहमी फोन करायचे तर हा पठ्ठ्या फोन उचलायचाच नाही, यांची फार चिडचिड व्हायची. मग एकदा काही विचारण्यासाठी त्यांनी मुलाला ईमेल पाठवला तर क्षणात त्याने ईमेलला उत्तर पाठवलं. तसं दिवसभर दोघेही पीसी समोर, मग त्यांच्यात ईमेल संवाद सुरू झाला. अर्थात पुढला भाग जो आहे तो मी वाचत नाही. याचं कारण असं की अनाकलनीय बद्दल मीच खूप काही सांगत राहिले तर मग मूळ कथा वाचकांनी वाचायला हवी म्हणून फक्त छोटे तुकडे आपल्या समोर ठेवले. नताशा कुठे गेली असेल या कथेत वेगवेगळ्या कारणांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या येतात. पालक आणि मुले यांच्यातील विसंवाद मुलांना टोकाचे निर्णय घ्यायला भाग पाडतो. विसंवादाची ही विदारक चाहूल या कथेतून डोकावते. 2 पिढ्यांमध्ये पडत जाणारं अंतर हा एकूणच समाजाच्या चिंतेचा विषय राहिला आहे आणि या गंभीर विषयाची चर्चा प्रतिभा सराफ यांनी कधी खेळकर शैलीत तर कधी तेवढ्याच गंभीरपणाने केलेली आहे. चुकांकडे पाहण्याचे भिन्न मानवी दृष्टिकोन असतात. दत्तक आणि माफी या दोन्ही कथांची रचना आणि शेवट या बाबतीत पाहण्यासारखे आहेत. भोवताच्या समाजाचा परीघ, या परिघामध्ये घडणाऱ्या घटना, कुटुंब व्यवस्थेचा बंदिस्तपणा या सगळ्यांचा परिणाम माणसांवर होतो. या संदर्भातूनच या संग्रहातील कथांतील पात्रांकडे पाहावे लागते. प्रतिभा सराफ यांना मुळामध्ये लेखिका म्हणून असलेलं हे भान त्यांच्या कथांमधनं स्पष्टपणाने जाणवतं. दत्तक या कथेतील मृणाल तिची चूक नसतानाही न केलेल्या चुकीची सजा स्वतःच निवडते आणि जगाचा निरोप घेते. तर माफी या कथेतील श्रीकांतराव किंवा नायक वयाच्या शेवटच्या टप्प्यावर मोकळेपणाने अंतःकरणपूर्वक बायकोची क्षमा मागून स्वतःच्या चुकीची सजा भोगतात. एकूणात प्रतिभा सराफ यांची कथा छोट्या छोट्या घटना प्रसंगातून साकार होते. ही कथा अनेक अंगांनी माणूसपणाचे मूल्य अधोरेखित करते. ते करताना माणसांना सुख दुःख, गुणदोष आणि मर्यादांसह समजून घेण्याचा प्रयत्न करते. हे झालं अनाकलनीय बद्दल आणि खरं तर अधिवास विषयी पण मला बोलायचं होतंच, पण त्याचा एक छोटा उल्लेख आलेला आहे. आजच्या या अनाकलनीयाचं जे मुखपृष्ठ आहे तो आमचा सगळ्यांचाच खूप छान मित्र प्रदीप म्हापसेकर यांचं मुखपृष्ठ आहे आणि हे प्रदीपचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या रेखाचित्रांमध्ये कुठे ना कुठे काही ना काही असं सहजगत्या सापडतं आणि मग वाटतं की अरे याचं तर खूप सुंदर मुखपृष्ठ होऊ शकेल. तर हा अनुभव अनेकांना टप्प्याटप्प्यावर आलेला आहे. प्रदीप स्वतः इथे आलेला आहे. त्याचबरोबर आनंद या गोष्टीचा आहे की प्रतिभाच्या कुटुंबामधले म्हणजे तिचा भाऊ असेल, आई असेल, सगळे इथे उपस्थित आहेत. खरं तर मुळामध्ये जेव्हा प्रतिभा आणि मी बोलत होतो त्यावेळेला तिच्या मनामध्ये ही स्पष्ट कल्पना होती की नव्या पिढीपर्यंत साहित्य पोचण्यासाठी अशा प्रकारचे प्रकाशन समारंभ हे मुलांच्या समोर व्हायला पाहिजेत आणि त्या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी ही सुरू झाली आणि मग आपल्या सभागृहामध्ये छोट्याशा हा कार्यक्रम करावा असं ठरलं आणि मुलांनी तो ऐकावा. वेगवेगळ्या वर्गामधल्या मुलांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये
हा लेखिकेच्या मनामधला मूळ हेतू या कार्यक्रमाच्या माध्यमामधनं यशस्वी झाला हे आपण सगळे अनुभवतो. तर आजच्या या कार्यक्रमाबद्दल मी इतकंच म्हणेन की एक कवयित्री, एक एकांकिका किंवा नाटक हा प्रकार, कादंबरी हा प्रकार, कथा हा प्रकार असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळणारी बहुआयामी अशी लेखिका आज तुमच्या समोर आहे. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं हेच खरं तर साध्य असतं की आपण लेखनाचा जो प्रवास आहे तो समजून घेऊन त्याकडे किंवा ती ऊर्जा घेऊन पुन्हा आपले शब्द कागदावर आपल्याला लिहिता येतात का, ठेवता येतात का याचे प्रयोग आपण करू लागतो. माझ्या समोरच देवशहा बसला होता. देव हा मुळामध्ये मराठी नाही आहे, परंतु इतका सुंदर मराठी कवितेचा आणि साहित्याचा आस्वाद तो घेत असतो. आणि आता सुद्धा जो तो खूप सुंदर दाद या कार्यक्रमाला देत होता. तर स्वतः तो कवी आहे उत्तम. आणि एकूण वेगवेगळ्या म्हणजे D.Ed महाविद्यालयातली मुलं, कनिष्ठ महाविद्यालयातली मुलं, ज्येष्ठ महाविद्यालयातली मुलं अशी सगळी आज इथे आहेत. आपल्या संकुलातले वेगवेगळे प्राध्यापक इथे आहेत. विनय मंदिरचे प्राध्यापक आहेत, D.Ed महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, शारदा गांगुर्डे इथे आहेत. तर एक आनंददायी असा हा संबंध जानेवारी महिना आपण मराठी भाषेसाठी म्हणूनचा जो साजरा करत असतो त्यातला एक टप्पा आज या कार्यक्रमामध्ये या टप्प्यावर आपण आहोत. गीतेशचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं की CCTVच्या गर्दछायेत मला वाटतं हा कविता संग्रह गीतेशचा खूप गाजतो आहे. आणि खूप तरुण असा हा मराठीमधला कवी आहे. आणि प्रकाशन व्यवसायामध्ये मुख्यतः कोणीतरी प्रवेश करणं आणि त्यासाठी पुस्तक एखादं निर्माण करत असतानाची सगळी धडपड अनुभवणं आणि पुन्हा लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पुस्तक नेणं हे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्यासाठी जी आर्थिक अशा प्रकारची उभारणी करायला लागते तर ती तर खूप मोठी आहे. या प्रकारच्या अशा कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट आज गुगलवरती सापडते, परंतु तरी सुद्धा हातात पुस्तक घेणं, त्याचा कोरा वास मनामध्ये साठवणं, इतका सुंदर सुगंध मनामध्ये साठवणं, ते भेट म्हणून देणं ही सवय म्हणून आपल्याला लागली पाहिजे. आणि एवढं तरी आपल्या भाषेसाठी आणि आपल्या साहित्यासाठी आपल्याला करता यायला हवं असेल तर खरोखरच पुस्तक हे घेणं, लेखकांपर्यंत पोहोचणं, वाचक म्हणून स्वतःला घडवणं आणि तशाच प्रकारे ते पुस्तक अनेकांपर्यंत पोहोचवणं अशा प्रकारचं काम आपल्याला सहजगत्या करता येईल आणि नव्या पिढीला अगदी सहज करता येईल असं हे काम आहे. त्यासाठी मुद्दाम खूप काही करायला लागणार नाही. अगदी कॉफीचा कप जितक्या सहजतेने तुम्ही घेता किंवा मॉलमध्ये जाऊन जितक्या छानपणे पिझ्झा खाता तशीच एक उत्तम सवय म्हणजे पुस्तक विकत घेणं आणि पुस्तक इतरांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा सवय स्वतःला लावून घ्यावी. यासाठी अशा प्रकारचे उपक्रम असतात. तेव्हा आमच्या मराठी विभाग आणि मराठी प्रबोधनाच्या सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्या आपल्या कार्यकर्त्या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देत इथेच विराम देते. धन्यवाद. धन्यवाद वीणा मॅडम. मी आता तेजस्वी महाडिक यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं. शुभ दुपार. भाषा पंधरवड्याचे हे तिसरे पुष्प. लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून व्यक्त करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी मराठी प्रबोधन आणि मराठी विभागाची आभारी आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशन पवार सर, मी मराठी प्रबोधन आणि मराठी विभागाकडून आपले आभार मानते. सर, आपण लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोमय्या महाविद्यालयाचे व्यवस्थापन कायमच बहुभाषिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत आलेले आहे. सोमय्या व्यवस्थापनाचे आभार. लेखक तुमच्या भेटीला या सदर अंतर्गत कवयित्री प्रतिभा सरफ मॅडम आपल्याला एक कवी म्हणून अनुभवता आलं, तसंच आपलं बहुआयामी व्यक्तिमत्वही इथे उलगडून दाखवलं. त्या प्राध्यापिका सुचेता नलावडे मॅडम आपल्या दोघींचेही मनापासून खूप आभार. चित्रकार प्रदीप महापसेकर सर आणि प्रकाशक गीतेश शिंदे सर आपलेही मनापासून आभार. आपली उपस्थिती कार्यक्रमाची रंगत वाढवणारी होती. तसेच प्राध्यापक मीरा कुलकर्णी मॅडम यांचेही आभार. मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर वीणा सानेकर मॅडम आपलेही मनापासून आभार. आपल्याला ऐकत राहणं ही आमच्यासाठी पर्वणी असते. आपण लेखिकेबद्दल, त्यांच्या अनाकलनीय या पुस्तकाबद्दल
बरंच काही आपण ओळख करून दिली, त्याबद्दल धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाला उपस्थित इतर प्राध्यापक वर्ग आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचेही मी मनापासून आभार मानते. मराठी प्रबोधनाचे सर्व कार्यकर्ते आणि कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झालेले चैत्राली, आदिती, प्राजक्ता, कोमल, आदर्श, पूर्वा या सर्वांचे आभार. तांत्रिक बाजू सांभाळणारा देव शहा व अथर्व यांचेही मनापासून आभार. व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने संपन्न झाला ते प्राध्यापक अभिजित देशपांडे सर, आपलेही मनापासून आभार. तसेच शारदा गांगुर्डे मॅडम यांचेही खूप खूप आभार. पुन्हा याच ठिकाणी 13 तारखेला आपण भेटणार आहोत अशाच एका कार्यक्रमात प्राध्यापक मीरा कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी. भेटूया पुन्हा. धन्यवाद.